नमस्कार. चला तर आपण रताळ्याच्या पोळ्या बनवू. 1 चमचा तूप टाकलेला आहे. रताळ शिजवून टाकलेला आहे. रताळ जरा जास्त शिजवायचं, गिर करायचं. नंतर ते मिक्स करून घ्यायचं. नंतर करून घ्यायचं. नंतर 1 वाटी गूळ घालायचं त्याच्यामध्ये. नंतर मिक्स करून घ्यायचं. गॅस मंद ठेवायचा, जास्त मोठा ठेवायचा नाही. ते परतून घ्यायचं जरा. नंतर वेलची टाकायची. नंतर एक कणकीचा गोळा घ्यायचा. नंतर पुरण घ्यायचं त्याच्यामध्ये. नंतर ते गोळा तयार करायचा. नंतर लाटून घ्यायचं. अशी आपली पोळी बनत्या. नंतर भाजून घ्यायचं. तेल लावायचं. तुम्ही तूप पण लावू शकताय. मी तेल लावलेलं आहे. अशी आपली तयार झालेली आहे पोळी. खूप छान होत्या. अशा आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. खूप छान होतात. तुम्ही नक्की एकदा करून बघा. पुरण आपलं पूर्ण काठोकाठ गेलेलं आहे. तुम्ही दुधाबरोबर खाऊ शकताय, तुपाबरोबर खाऊ शकताय.